नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आजचा व्हिडिओ फार अप्रतिम आणि इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तुमच्यासाठी. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ज्यांनी आपली जी MSRTC म्हणा किंवा इतर विभागाच्या कंत्राटी भरतीसाठी अप्लाय केलेला आहे आणि मन मारून का होईना पण कंत्राटी भरतीला त्यांचं मन धरलेलं आहे किंवा धुरलेलं आहे, त्यांच्यासाठी काही दिवसानंतर किंवा काही वेळेनंतर त्यांना परमनंट होण्याचे चान्सेस असतात. तुम्हालाही परमनंट होण्याचे चान्सेस असू शकतात. याच्यासाठी ऑफिशियली एका पत्रकाचा मी दाखला आणलेला आहे. नाव हा जो GR आहे तर हा सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे. कुठला? सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे. नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यापैकी 10 वर्ष व त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा झालेला सपोर्ट स्टाफ गट ड चे जे लोक आहेत ज्यांनी NHMचं काम केलेलं आहे 10 वर्षाचं, तर त्यांना सार्वजनिक आरोग्य विभागातील मंजूर आकृतीबंधातील नियमित सपोर्ट स्टाफ गट ड या पदावर समायोजनाने नियमित करण्याबाबत, म्हणजे आरोग्य विभागाची आता जी जाहिरात येणार आहे त्याच्या अगोदर या लोकांना तोंडी सांगितलं होतं की तुम्हाला या 10 वर्ष झाले तर तुम्हाला काय करण्यात येणार आहे, परमनंट करण्यात येणार आहे. पण तोंडी सांगणं, आश्वासन देणं आणि त्याचं लिखित GR असणं यामध्ये खूप फरक आहे. तलाठी भरतीमध्ये ग्राम कोणतं एक पद आहे, ग्राम मला आता सांगता येणार नाही, महसूल सेवक नावाचं जे पद आहे तर त्यांना देखील एक आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला देखील सेपरेट काय असणार आहे, आरक्षण असणार आहे. तर ते आश्वासन दिलेलं आहे. ज्या दिवशी त्यांचा GR निघेल त्याच्यानंतर ही भरती जी आहे तर ती 100% येणार. म्हणजे तलाठी भरती जी आहे तर ती 100% येणार. त्याच्या अगोदर तलाठी भरती येणार नाही, कारण त्यांना तसं आश्वासन दिलेलं आहे. मग आता आरोग्य विभागाची ही जी प्रकाश आंबेडकर यांनी ज्या वेळेस घोषणा केली होती 2000 नाही मला वाटतं ही अगोदरची आहे, पण आंबेडकर सरांनी ज्यावेळेस माहिती दिली होती तर त्यावेळेस त्यांनी लेखी जो आहे तर तो तुम्हाला कागदपत्री GR जो आहे तर तो दिसेल असं सांगितलं होतं. आणि नंतरच ही जी 2026 ची जी आरोग्य विभागाची पदभरती जी आहे तर ती येऊ शकते. म्हणजे हा जो GR आहे तर तुमच्यासाठी 2 गोष्टींनी महत्वाचा आहे. पहिली गोष्ट, कॉन्ट्रॅक्टवरती जरी केलं तरी एका वेळेनंतर तुम्ही परमनंट होऊ शकता. अगदी म्हणजे प्रत्येकच केसेसमध्ये नाही, काही केसेसमध्ये होऊ शकता, काही केसेसमध्ये नाही होऊ शकणार. हे एक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य विभागाची जी जाहिरात आहे तर ती आता लोडिंग होणं सुरू झालेली आहे. कारण हा जो एक अडथळा होता त्या लोकांना या आरोग्य विभागाची नवीन भरतीमध्ये समायोजन करायचं. काय आहे? पदावर समायोजन नियमित करण्याबाबत. ठीक आहे, मंजूर आकृतीबंधातील आता जो आकृतीबंध मंजूर केलेला आहे तर त्यामध्ये काय केलेलं आहे की हे समायोजित करणार आहे. ना आता हे जे आहे तर हे पूर्ण वाचून मी तुम्हाला काही दाखवत नाही, फक्त यामध्ये सांगितलेलं आहे की 10 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेवा जर झालेली असेल कंत्राटी कर्मचाऱ्यांची तर त्यांचे समायोजन केल्यानंतर त्यांचा पगार जो आहे तर तो वाढणार आहे. PF ग्रॅज्युटी वगैरे जे आहे तर त्या सगळ्या ज्या आहेत तर ते त्यांच्या वाढलेल्या असणार आहे. आणि बाकी सर्व सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना देखील बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मिळणार आहेत. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. आतापुरतं एवढंच थांबतो. राम राम.